नमस्कार फॅमिली, वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल. आज आपल्या चॅनलवर मी तुमच्यासोबत माझी सिग्नेचर डिश शेअर करणार आहे आणि ती म्हणजे प्रॉन्स दम बिर्याणी. ही कमीत कमी साहित्यात तयार होणारी खूपच डिलिशियस अशी रेसिपी आहे. तुमच्या घरी जर पार्टी मेन्यू प्लॅन करायचा असेल तर ही रेसिपी हमखास करून पहा. एकदा कराल तर पुन्हा पुन्हा करायला लागेल. चला तर मग पटापट साहित्य बघूया. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज बारीक चिरून घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. फ्रेश टायगर प्रॉन्स आणलेले आहेत आणि त्याला मॅरिनेट केलंय. मॅरिनेशनसाठी सुद्धा कमीत कमी साहित्य वापरलंय. यामध्ये लिंबू, हळद, मीठ, थोडीशी लाल मिरची पूड आणि आपली चटणी एवढंच साहित्य घालून मी त्याला मॅरिनेट केलंय. आता एक छान अशी मोठी कढई घ्या, तिला चांगलं गरम होऊ द्या. त्यामध्ये 3 चमचे तेल घ्या. तेलामध्ये जिरे घाला आणि आपले अख्खे खडे मसाले घाला. खड्या मसाल्यांमध्ये तुम्ही दालचीन, तमालपत्र, वेलची, काळी मिरी, लवंग, दालचीन, चक्रीफूल इतकं साहित्य घ्यायचंय. गरम मसाले तेलात थोडेसे परतून झाले की लगेचच आपण कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे. त्याला साधारण खरपूस असा रंग आला पाहिजे. त्यानंतर मग आपण बारीक चिरून घेतलेले टमाटे यामध्ये ॲड करायचे. त्याला सुद्धा आपण छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही जिन्नस तेलावर चांगले परतून झाले की मग आपण त्यामध्ये साधारण 2 चमचे आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. तुम्ही फिशला मॅरिनेट करताना सुद्धा आलं लसूण पेस्ट ॲड करून ठेवू शकताय. त्याने सुद्धा छान फ्लेवर येतो फिशला. आता यामध्ये मी एक मोठा चमचा लाल बेडगी मिरचीची पूड घातलेली आहे आणि इथे मी घरीच बनवलेला गरम मसाला घातलेला आहे. जर घरी बनवलेला गरम मसाला नसेल तर तुम्ही बाजारात तयार मिळणारा कोणताही बिर्याणी मसाला वापरला तरी सुद्धा काही हरकत नाही. मसाले थोडे बेताने वापरा. तुम्ही क्वांटिटी किती घेणार आहे त्यावर डिसाईड करा की किती मसाले वापरायचे. अदरवाईज बिर्याणीमध्ये गरम मसाल्यांचा फ्लेवर जरा ओव्हरपॉवर करू शकतो. आता आपण काय करायचंय, जोवर आपले मसाले तिथे परतून होतायत ना, तोपर्यंत भात शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, साधारण 3 पेले पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी खडे मसाले घातलेत. त्यामध्ये दालचीन, लवंग आणि तमालपत्र इतकंच घातलंय आणि त्यामध्ये तुम्ही अर्ध्या लिंबूचा रस सुद्धा पिळायचा आहे आणि एक छोटा चमचा तेल घालायचं जेणेकरून भात छान सुट्टा-सुट्टा आणि मोकळा-मोकळा असा शिजतो. आता भात शिजेस्तोवर आपण काय करूया, मसाला इथे चांगला परतून झालाय, त्याला तेल सुटलंय. त्यामध्ये आता प्रॉन्स ॲड करूया आणि प्रॉन्सना सुद्धा शिजवून घेऊया. प्रॉन्स शिजायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे अगदी एक 10 मिनिटात आरामात 10 ते 15 मिनिटं फार-फार तर आपले प्रॉन्स शिजून जातील, फ्रेश असतील तर. थोडंसं पाणी ॲड करूया आणि आपण कढईवर प्लेट झाकून घेऊया. आता कोळंबी जोवर शिजतेय तोवर आपलं पातेल्यातलं पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 वेळा, ते ॲड करूया. तुम्ही इथे बासमती तांदूळ वापरा किंवा तुम्ही कोणताही सुट्टा तांदूळ वापरला जसं की जीरा राईस किंवा सेंचुरी 555 असे तांदूळ जरी वापरला तरी सुद्धा चालेल. तो खूप छान लागतो टेस्टला. आणि अजून एक ट्विस्ट म्हणजे यामध्ये तुम्ही थोडेसे इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ सुद्धा ॲड करा जेणेकरून बिर्याणीला छान असा वास येतो. तुम्ही बघू शकताय भात आता बऱ्यापैकी ते शिजलाय. भाताला आपल्याला साधारण एक 80% इतकंच शिजवून घ्यायचंय. त्यापेक्षा जास्त नाही शिजवायचंय. कारण बिर्याणी शिजताना पण भात पुन्हा शिजणार आहे. आता भाताला आपण इथे गाळून घेऊया आणि त्याला थोडा वेळ आपण चाळणीवरच तसंच ठेवूया जेणेकरून तो छान सुट्टा-सुट्टा होतो. तोपर्यंत आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया. कोळंबी पण इथे शिजतीये. आता बिर्याणीच्या तयारीसाठी आपण इथे बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि त्याचबरोबर मी बटाट्याचे गोल-गोल स्लाइसेस सुद्धा कापून घेतलेले आहेत. ते आता कसे वापरायचे ते पण तुम्हाला सांगते. बिर्याणी ज्या भांड्यात सेट करायची आहे त्या भांड्याला आधी आपण छानपैकी तुपाने ग्रीस करून घ्यायचं. मग हे जे बटाट्याचे गोल-गोल कापे केलेत ना आपण, ते खाली बेसला ठेवायचे जेणेकरून बिर्याणी खालून जळत नाही किंवा भात खाली लागत नाही भांड्याला. शक्यतो भांडं घेताना जाड बुडाचं घ्या जेणेकरून बिर्याणी खाली लागणार नाही. आता भातावर आपण लेयरिंग करायचंय. भातावरती आपण कोळंबी मसाला घालायचा आहे. तो चांगला पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला भातात चांगला मुरेल. त्यावर कोथिंबीर, पुदिन्याची पानं भुरभुरायची आहेत आणि आपण तळून घेतलेला कांदा, जो मी ऑलरेडी घरी प्रिपेअर करून ठेवलेला, तो ॲड करायचा आहे आणि मी इथे 2 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत.
बारीक म्हणजे मधून एक काप केलेला आहे, त्या पण आपण वरती ॲड करायच्यात. अशा पद्धतीने आपण एक 2-3 लेयर लावून घेऊया आणि 2-3 लेयर लावून झाले, की मस्तपैकी भात सगळ्या कढईमध्ये पुसून घ्यायचा आणि तो वरतून आपण ॲड करायचा. कांदा, कोथिंबीर, पुदिना ॲड करायचा आणि याच्यावरती आपण ॲड करायचंय साजूक तूप आणि सोबतच केशराचं पाणी. याच्यामुळे काय होतं बिर्याणीला अजून थोडा छान असा फ्लेवर येतो. पण केशराचं पाणीच करा. केशर हे दुधात भिजवू नका कारण फिशसोबत दूध वर्ज्य असतं. चला आता इथे आपलं तूप आणि केशराचं पाणी पण ॲड करून झालेलं आहे. आता आपण बिर्याणीला दम देऊया. त्यासाठी इथे 2 कोळशाचे तुकडे मी गॅसवरच चांगले गरम करून घेतेय. ते चांगले गरम झाले, की एका वाटीमध्ये आपण त्यांना काढून घ्यायचंय. चला आता आपण बिर्याणी सेट करायला घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवर सर्वात आधी एक जाडसर तवा ठेवायचा आहे आणि त्यावर मग आपलं सेट केलेलं बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे. जेणेकरून बिर्याणीला समप्रमाणात हीट लागेल. आता काय करायचंय आपण जे कोळशाचे तुकडे चांगले गरम करून घेतलेले आहेत, त्यावर साजूक तूप सोडायचं आहे आणि ती वाटी तशीच बिर्याणीच्या आतमध्ये ठेवायची आहे. वरून एक झाकण ठेवायचंय आणि त्यावर काहीतरी वजन ठेवा, जेणेकरून बिर्याणीला समप्रमाणात हीट लागेल. 15 मिनिटांनी गॅसची फ्लेम बंद करायची आहे. थोडा वेळ झाकण तसंच ठेवायचं आहे आणि पुन्हा एक 15 मिनिटानंतर आपण झाकण उघडायचं आहे आणि मग आपली बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. घमघमाट सुटलाय. इतका छान सुगंध येतोय, की बिर्याणीवर आता सगळेजण ताव मारणार आहेत बरं का. मग तुम्ही पण घरी अशीच बिर्याणी तयार करून पहा आणि तुमचा प्रतिसाद नक्की मला कळवा कमेंटच्या स्वरूपात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ही बिर्याणी एकदा बनवाल तर पुन्हा-पुन्हा बनवण्याची शिफारस नक्कीच होणार बरं का. मग घरी जर पाहुणे किंवा मित्रमंडळी येणार असतील तर असा बेत एकदा तरी नक्कीच करून पहा. सगळ्यांची मनं जिंकाल आणि ही बिर्याणी सर्व्ह करा मस्तपैकी सलाडसोबत, ज्याच्यामध्ये काकडी, कांदा, गाजर आणि थोडंसं दहीसुद्धा ॲड करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर पटापट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक यू फॉर वॉचिंग.